श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी बनवणार आहे काळा मसाला. तर त्याचं कसं बनवायचं तो मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तरी सुरुवात करूया व्हिडिओला. तर आपल्याला इथं 1 किलोचा मसाला करायचा आहे आणि त्यासाठी इथं 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे, 1 किलो धनं घेतलेले आहेत, अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो कांदा आणि त्याला या अशा प्रकारे इथं मी ऊन दाखवणार आहे. ऊन दाखवल्यानंतर आपला जो मसाला आहे तो जास्त काळ टिकतो आणि चांगला राहतो. तर इथं मी उन्हामध्ये सर्व मसाले ठेवलेले आहेत आणि आपल्याला आता जिथं हे बाकीचे जे मसाले आहेत, हळकुंड, हिंग, त्यांनाही बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही या जे हळकुंड आहे आपल्याला याला खलबत्त्यामधून काढून घ्यायचे आहे आणि हिंग ही 2 प्रकारची हिंग आहेत. जायफळ आहे, यांना आपल्या याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मी हळद जे आपला खलबत्ता आहे त्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे. आता त्यानंतर हा सफेद हिंग होता तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे, खलबत्त्यातून बारीक करून घ्यायचा आहे. आणि इथं हा आहे हिंग. तर ह्या हिंग मी थोडासा काढून घेतला होता, तो जास्त प्रमाण होतं त्याचं. आणि इथं हिंगही आपल्याला आता इथं अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही जायफळ, दालचिनी आणि सुंठ हे सर्वांचं मी बारीक करून घेतलेले आहे खलबत्त्यामधनं. आणि आता आपल्याला इथं एक घमिलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे तेजपान आहे ते टाकायचं आहे आणि तेजपानं टाकल्यानंतर जे बाकीचे मसाला आहे तेही आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी थोडंसं तेल टाकून जे आपला हळकुंड आहे ते तळून घेत आहे. हळकुंड तळून झाल्यानंतर अजून जे आपले 2 प्रकारची हिंग आहे तेही आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर इथं बघू शकता तुम्ही मी जे तेल उरलं होतं त्यामध्ये जो आपला लाल हिंग होता तोही टाकलेला होता. 2 प्रकारचे हिंग दिलेले आहे आणि 21 प्रकारचे खडे मसाले आपण इथं घेतलेले होते. तर इथं बघू शकता तुम्ही मी खसखस घेतलेली आहे आणि खसखसही आपल्याला भाजून घ्यायची आहे. मी जास्त मसाले भाजणार नाही आहे आणि प्रत्येकाची वेगवेगळी करण्याची पद्धत असू शकते. तर आमच्याकडं अशा प्रकारे केला जातो. तर इथं बघू शकता इलायची, जे बाकीचे खडे मसाले आहेत तेही मी आता इथं यामध्ये ॲड करून घेणार आहेत. लवंग, जिरा, ओवा हे सर्व आपण इथं यामध्ये ॲड केलेले आहे. आणि आता यामध्ये ॲड केल्यानंतर जे आपले आपण तळून घेतलेले मसाले होते त्यामुळे ते एकत्र करून घ्यायचे आहे. तर बडीशेपलाही थोडा कोणी तळतात पण शक्यतो त्याचा वास निघून जातो, त्यामुळं मी बाकीचे कोणतेही मसाले इथं तळलेले नाही. कारण आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा आपले जो तेल टाकतो तेव्हा आपले मसाले बऱ्यापैकी तळलेच जातात आणि असे तळल्यानंतर त्याचं थोडंसं जी सेंट आहे तो कमी होतो. त्यामुळं मी आणि जी चव आहे तीही बदलते. त्यामुळं मी इथं फक्त 2 ते 3च मसाले तळून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला इथं जे धनं घेतलेले आहे मी 1 किलोच्या मसाल्यासाठी 1 किलो धनं घेतलेले आहे. आणि आता आपल्याला धनंही चांगले आपल्याला जोपर्यंत त्याचा वास येत नाही तोपर्यंत भाजूनच घ्यायचे आहे. तर इथं एक करून आता मी एवढेही धनं जे आहेत ते भाजून घेणार आहेत. धनं भाजल्यानंतर खूपच छान टेस्ट येते आपल्या मसाल्याची. तर आता बघू शकता मी एक करून जे आपले धनं आहेत ते भाजून घेत आहे. प्रत्येकाकडे करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. आता आपले सर्व धनं भाजून झालेले आहे, तुम्हाला बघू शकता तुम्ही. आता धनं भाजून झाल्यानंतर आपल्याला खोबरं भाजायचं आणि खोबरं भाजायसाठी मी थोडंसं तेल टाकणार आहे, जास्त तेल टाकणार नाही. आणि खोबरं आणि कांदा आपल्याला जो मसाला आहे त्यामध्ये मिक्स करायचं नाही आहे, ते साईडलाच ठेवायचं आहे. तुम्ही कांडं करूनही आणलं किंवा गिरणीमधूनही आणला तरी आपल्याला हे 2 पदार्थ बाजूलाच ठेवायचे आहे. तर इथं मसाला जे खोबरं आहे ते भाजून झाल्यानंतर आता इथं मी कांदाही भाजून घेणार आहे. कांदाही चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला जे धनं होते ते त्या मसाल्यामध्ये ॲड करायचे आहे. आणि ॲड केल्यानंतर जे आपला मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. आणि याची चव खूपच छान राहते. आपला 1.5 ते 2 वर्ष मसाला टिकतो. आता बघू शकता तुम्ही इथं मी 2 प्रकारच्या मिरच्याही घेतलेल्या आहे आणि तुम्हाला मी दाखवलेलं होतं. तर मिरच्यामध्ये आपल्याला जास्त तेल टाकायचं नाही आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही टाकू शकता. तर इथं मी देटकी मिरची आणि लवंगी मिरची 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर या मिरचीने भाजीला तरी येते आणि भाजी टेस्टी बनते आणि आपला जो मसाला आहे तो छान असा टेस्टी बनतो. तर इथं 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्यानंतर मी त्याही भाजून घेणार आहेत. दोन्ही प्रकारच्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. तर बघू शकता तुम्ही मिरच्या इथं मी भाजून घेतलेल्या आहे. मी 1 किलोच्या प्रमाणानुसार मसाला घेतलेला आहे आणि
मिरची त्याच प्रमाणात घेतलेली आहे. 1 किलो लवंगी मिरची आणि देटकी मिरची अर्धासा किलो घेतलेली आहे. आणि हे तुम्ही म्हणत असाल हे बी कशाला घेतलं आहे, तर हे बी मी जेव्हा आपण पाऊस पडेल तेव्हा मळ्यात लावण्यासाठी ठेवलेला आहे. आणि या इथं मी मसाला दळून आणला होता. दळून आणल्यानंतर तो एका पातेल्यामध्ये घमिल्यामध्ये थंड करण्यासाठी ठेवला आणि जी आपल्या गठुळ्या झालेल्या होत्या त्या चमच्याने पूर्णपणे जो मसाला आहे तो एकजीव करून घेतला आणि थंड झाल्यानंतर मसाला आपल्याला एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचा आहे. जेणेकरून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्यानंतर जो आपला मसाला आहे त्याची चव कायम राहते आणि मसाला खराब होत नाही. जे कीड असतं किंवा जाळं वगैरे असतं ते लागत नाही आणि हवाबंद डब्यामध्ये आपल्याला आपला मसाला ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने जर मसाला तुम्ही साठवून ठेवला तर तो जास्त दिवस टिकतो आणि त्याची चवही तशीच राहते. तर खरंच नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं तेही कमेंट करून सांगा. चला तर आजचा व्हिडिओ इथं संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.